जळगावमध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांनी मंत्र्याचा ताफा अडवलेला आहे। मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकार यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे। सरावासाठी मैदान नसल्याने पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं। सोमवारपासून सरावासाठी मैदान खुलं करण्याचं आश्वासन या आंदोलकांना दिलं आणि आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी मंत्र्यांचा ताफा अडवला होता। रास्ता रोको करण्यात आला आणि यावेळी त्यांना सरावासाठी मैदान दिलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलेलं आहे। तर जळगावमधली आपण दृश्य पाहतो। जळगावमध्ये स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आक्रमक झालेले होते। सराव करण्यासाठी आपल्याला मैदान नाहीये, त्यामुळे ते मैदान खुलं करून द्यावं, उपलब्ध करून द्यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांनी गुलाबराव पाटील यांच्यासमोर केलेली होती आणि त्यानंतर गुलाबराव पाटलांनी त्यांना आश्वासन दिलं आणि या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे। सोमवारपासून सरावासाठी मैदान खुलं करून दिलं जाईल या आश्वासनानंतर या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। सरावासाठी मैदान नसल्याने पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हे आंदोलन केलं जात होतं।